नमस्कार, मी प्राची देशमुख. ऊर्जावेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठळक ऊर्जावेद. वीज कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विषय आठवड्यानंतरही अधांतरीच. ऊर्जा मंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर प्रश्नचिन्ह. कोरोना काळातील वीज बिलाच्या विषयावरून राजकारण जोरात. टू बी ऑर नॉट टू बीचे उत्तर मिळेना. कर्मचारी संभ्रमात. कैलासवासी प्रकाश आनंदा भोसले यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या शाखा अभियंत्यास निलंबित करा. कोल्हापूर मुख्य अभियंत्याकडे संघटना कृती समितीची मागणी. भोकर विभागात एक गाव एक दिवस अभियान जोरात. सावरगाव, पिंपरखेड, सोनारी, हदगाव या गावाचा समावेश. 98 लाख वीज ग्राहकांनी मागील 7 महिन्यात दमडीही भरली नाही. वीज थकबाकीचा आकडा 47,000 कोटींवर. आणि कंत्राटी कामगार नियुक्तीसाठी 5,000 रुपयांची लाच घेताना उस्मानाबादेत दोघांना अटक. आता ऊर्जावेद विस्ताराने. बातमी बोनस संबंधी आहे. पाहूया एक रिपोर्ट. दरवर्षी दिवाळीपूर्वी वीज कंपन्यांमधील कामगारांना राज्याचे ऊर्जा मंत्री बोनस तथा सानुग्रह अनुदान जाहीर करत असतात. यासाठी आंदोलन करण्याची वेळ कामगारांवर येऊ नये असा प्रयत्न सातत्याने होत असतो. पण हे वर्ष अपवादात्मक होतं. कामगारांवर बोनससाठी आंदोलनाची वेळ आली आणि 14 नोव्हेंबर रोजी संपाचा मुहूर्तही ठरला. परंतु 13 नोव्हेंबर रोजी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी प्रमुख संघटनांच्या कृती समितीसोबत बैठक केली आणि वीज कर्मचाऱ्यांना बोनस देत असल्याबाबतचा निर्णय एकतर्फी जाहीर केला आणि संघटनांनी पुकारलेला संप तात्पुरता लांबवण्यात यशही मिळवलं. पण वीज कामगार संघटनांनी संप मागे न घेता तुर्तास पुढे ढकलत असल्याबाबत कळवून पुन्हा चेंडू ऊर्जा मंत्र्यांच्या कोर्टात ढकलला. दिवाळीनंतर 4 दिवसात प्रशासनासोबत बसून बोनसचा आकडा जाहीर करू असं जाहीर करणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी मागील 8 दिवसात बोनसवर काहीच वक्तव्य केलं नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. पण दिनांक 24 नोव्हेंबर रोजी ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी प्रमुख संघटनांच्या कृती समितीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन हा विषय चर्चेला घेतला. कोरोनामुळे वीज कंपन्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि पूर्वीसारखा बोनस किंवा सानुग्रह अनुदान देता येणार नाही अशी भूमिका मांडून मागील वर्षीच्या तुलनेत काही टक्के कपातीला संमती द्यावी असे आवाहन केले. यावर प्रमुख संघटनांच्या कृती समितीची तातडीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ऊर्जा मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना कायम कर्मचाऱ्यांना 13,000 रुपये तर सहाय्यकांना मागील वर्षी एवढीच रक्कम कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली. आता बोनस सानुग्रह अनुदान प्रकरणी ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत आणि वीज कंपन्यांचे प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण संकटाच्या काळातही ऊर्जा मंत्र्यांनी ही बोनसची प्रथा अबाधित ठेवल्याबद्दल तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी ऊर्जा मंत्र्यांचे आभार मानत आहेत. ऊर्जावेद, मुंबई. हम सब एक हैं. कोरोना काळातील वीज बिलावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने वीज कर्मचारी संभ्रमात पडले आहेत. पाहूया एक रिपोर्ट. कोरोना काळात रोजगार नव्हता, हाताला काम नव्हतं, अवघं जग घरात बंद होतं. जनतेला घर बसल्या राशनची सोय मोदी सरकारने केली आणि नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकाला राशन मिळेल असे नियोजन सरकारतर्फे करण्यात आले. पण या काळात सर्वच लोक घरात असल्याने आपोआपच विजेचा वापर वाढला आणि जून 2020 मध्ये हातात पडलेल्या वीज बिलाने तर सर्वांना जबर झटका दिल्याची ओरड राज्यभरात सुरू झाली. पण त्यावेळी वीज बिल कसे बरोबर आहे हा विषय मान्यवर लोकप्रतिनिधीपासून ते सामान्य जनतेपर्यंत अशा सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी 20,000 कोटींचे वीज बिल माफ करण्याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे वक्तव्य करीत जनतेच्या आशा पल्लवित केल्या. पण त्यावर काहीही निर्णय झाला नाही. या दिवाळीला मोफत 100 युनिट वीज बिलाची गोड बातमी मिळेल अशी घोषणा खुद्द ऊर्जा मंत्र्यांनी करून जनतेला सुखद धक्का दिला. पण दिवाळीत तोही निर्णय झाला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात तुम्ही वीज वापर केला असेल तर त्याचे वीज बिल भरावेच लागेल
त्यात कोणतीही सूट मिळणार नाही आणि जे ग्राहक वीज बिल भरणार नाहीत त्यांची वीज कापण्याचे अधिकार महावितरणला दिल्याने वसुली सक्तीनेच होणार हे स्पष्ट झाले. मात्र आता यावर राजकारण तापू लागले आहे. सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करून दाखवाच असं खुलं चॅलेंज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयावर आंदोलने करून लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याबाबत पाठपुरावा केला होता. आता महावितरणला वीज बिल वसुलीसाठी वीज कनेक्शन कापण्याचे आदेश दिल्यानंतर मात्र मनसेने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. वीज कापायला आलात तर मनसे स्टाईलने शॉक देऊ असा गर्भित इशारा मनसेने दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वीज बिल भरू नये असे आवाहन जनतेला करून 50% सवलतीचा निर्णय कुणी रद्द केला अशी विचारणाही सरकारकडे केली आहे. भाजपानेही वीज बिलात सरकारने सवलत द्यावी अशी मागणी करून राजकीय आखाडा तापवत वीज बिलांची होळी केली आहे. पण या सर्व पार्श्वभूमीवर महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र संभ्रम तयार झाला आहे. वीज बिल वसुली करत असताना कनेक्शन कापण्याचे आदेश तर मिळाले, पण राजकीय पक्षांनी या सक्तीच्या वसुलीला विरोध केल्याने प्रत्यक्ष फील्डवर मात्र वीज कर्मचारी आणि जनता यांच्यात भयंकर संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. वीज अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत काही अघटित घडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा खरा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहे. एका बाजूला वीज बिल वसुलीचे कंपनीचे आदेश तर दुसरीकडे वीज कर्मचाऱ्यांसोबत दोन हात करण्याची राजकीय पक्षांनी घेतलेली भूमिका पाहता येणारा काळ किती भयंकर आहे हे सांगायला कुण्यात ज्योतिष्याची गरज नाही. ऊर्जावेध, नांदेड. कोल्हापूर येथे पंचगंगे शेजारील वीज खांबावर दुरुस्तीचे काम करताना खांब तुटला आणि त्याखाली येत कैलासवासी प्रकाश आनंदा भोसले या लाईनमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या शाखा अभियंत्यास निलंबित करा, अन्यथा काम बंद आंदोलन करू असा इशारा संघटना कृती समितीने दिला आहे. पाहूया एक वृत्तांत. वायरिंग बदलण्याचे काम सुरू असताना तोच सिमेंटचा विजेचा खांब मोडून अंगावर पडल्याने महावितरणच्या लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी सायंकाळी भोसलेवाडी येथे घडली. प्रकाश आनंदा भोसले, वय 32, राहणार उचत, तालुका शाहूवाडी असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुराच्या पाण्यात हा सिमेंटचा खांब जीर्ण झाल्याने ही दुर्घटना घडली. पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश भोसले हे महावितरणमध्ये लाईनमन आहेत. वर्षभरापूर्वी त्यांची उचतहून कोल्हापूरला बदली झाली होती. जाधववाडीपैकी भोसलेवाडी परिसरात पुरामुळे जमीन भुसभुशीत होऊन अनेक विजेचे खांब वाकल्याने परिसरात विजेचा वारंवार व्यत्यय येत होता. गेले अनेक दिवस खांब सुस्थितीत करण्याचे काम सुरू होते. बुधवारी सायंकाळी एका सिमेंटच्या जीर्ण खांबावरील वायरिंग ओढून त्याचे काम सुरू होते. यासाठी प्रकाश भोसले हा लाईनमन खांबावर चढून वायरिंगचे काम करत होता. याच वेळी हा जीर्ण खांब जमिनीतूनच मोडल्याने तो खाली कोसळला. या खांबाखाली सापडल्याने प्रकाश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी CPR रुग्णालयात आणले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, 4 मुली असा परिवार आहे. कैलासवासी प्रकाश आनंदा भोसले यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शाखा अभियंत्यास त्वरित निलंबित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सर्व संघटना कृती समितीने कोल्हापूरचे मुख्य अभियंता यांना दिला आहे. सदर बाबतीत 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रशासनाच्या निषेधार्थ परिमंडळ कार्यालय ताराबाई पार्क कोल्हापूर येथे भव्य द्वार सभा आयोजित करण्यात आली होती. तर 24 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला होता. याबाबतीत सविस्तर माहिती देत आहेत कामगार महासंघाचे कोल्हापूर झोन सचिव तानाजी हटकर. त्यामध्ये काय झालं की काल दुपारी 23 तारखेची द्वार सभा झाली. त्या द्वार सभेला 400-500 लोक, जनमित्र आणि नॉन टेक्निकल स्टाफ वगैरे सर्व आला होता 7 संघटनांचा. त्यानंतर मग तिथं द्वार सभा झाल्यानंतर सर्वांनी असा निर्णय की ठिय्या आंदोलन करायचं, जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत उठायचं नाही. एससी आणि सी साहेबांच्या केबिन मध्ये संध्याकाळी 6 पर्यंत बसलो. शेवटी एससी कोल्हापूर यांनी 4 दिवसाची मुदत मागितली. विनंती करतो की 4 दिवसाची मुदत द्या. 4 दिवसाच्या कालावधीत मी सगळं हे करेन, चौकशी करून दोषीवर कारवाई करेन असं सांगितलं.
आणि म्हणून मग आता आज 24 पासून तुमचं जे काम 24 म्हणजे काम बंद आंदोलन होतं ते बंद केलं, तात्पुरतं स्थगित केलं. गुरुवारपर्यंत एसई कोल्हापूर काय निर्णय देतील या निर्णयाची वाट बघून मग तिथून पुढे पुढील दिशा ठरवली आहे. सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेश गीते यांच्या संकल्पनेतील एक गाव एक दिवस या अभियानाने आता गती घेतली आहे. नांदेड मंडळातील भोकर विभागात कार्यकारी अभियंता एम गोपुलवाड यांच्या मार्गदर्शनात विविध ठिकाणी एक गाव एक दिवसचे आयोजन झाले आहे. सोनारी गावात एक गाव एक दिवस मोहिमेत गावातील ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन दुरुस्तीची कामे करण्यात आली. भोकर उपविभागातील सावरगाव मेट या गावातही एक गाव एक दिवस हे अभियान फत्ते करण्यात आले. मराठा शाखेतील पिंपरखेड येथेही एक गाव एक दिवस हे अभियान सहाय्यक अभियंता श्री माने यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. या मोहिमेमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ राठोड SS, तंत्रज्ञ SJ शिवराय, वरिष्ठ तंत्रज्ञ SW चव्हाण, वरिष्ठ तंत्रज्ञ BM पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण पवार, पिंटू सूर्यवंशी, बाह्यस्त्रोत कामगार बाबाराव चव्हाण, गजानन जोगदंड, बालाजी ससाने, शेख फेरोज आदींनी सहभाग घेतला. हदगाव शहरात सुद्धा एक गाव एक दिवस ही संकल्पना राबविण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता श्री ओमप्रकाश दारमवार, वरिष्ठ तंत्रज्ञ AL चव्हाण, वरिष्ठ तंत्रज्ञ AS इगवे, वरिष्ठ तंत्रज्ञ NS जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ AU माने, प्रधान तंत्रज्ञ GL पवार, तंत्रज्ञ RV दरबस्तवार आणि तंत्रज्ञ CB गायकवाड यांचा समावेश होता. एक वॉर्ड एक दिवस या अभियानामध्ये ट्रान्सफॉर्मरचे रिअर्थिंग, LTचे जम्पिंग, ट्री कटिंग, मेंटेनन्स, LTचे लूज स्पॅन टाईट करणे आणि सोबतच त्याचे मेंटेनन्स करणे अशी कामे करण्यात आली. सोबत वीज बिल वसुलीच्या बाबतीतही मार्गदर्शन करून जनतेला सहकार्याचे आवाहन करण्यात आले. ऊर्जावेध हदगाव. आपण ऊर्जावेध बातमीपत्र पाहत आहात. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. आजकालचं युग जाहिरातीचं युग आहे आणि आपला व्यवसाय सर्वदूर पोहोचवायचा असेल तर जाहिरात करायलाच हवी, हो ना? मागील 8 वर्षांपासून सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली जाहिरात संस्था पद्मजा ॲडव्हर्टायझर्स. उपलब्ध सेवा LED व्हॅन, व्हिडिओ जाहिरात, ऑडिओ जाहिरात, निवडणूक प्रचार CD, निवडणूक प्रचार व्हिडिओ, व्हिडिओ डॉक्युमेंटरी, व्हिडिओ बायोग्राफी, इन्व्हिटेशन व्हिडिओज, सगळं काही एकाच छताखाली. पद्मजा ॲडव्हर्टायझर्स, श्री साई अपार्टमेंट, टिळकनगर, नांदेड. मोबाईल 78 75 47 77 00. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे ऊर्जावेध मध्ये. बातमी वीज बिलाबाबत आहे. 98 लाख वीज ग्राहकांनी मागील 7 महिन्यात दमडीही भरली नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे वीज थकबाकीचा आकडा 47,000 कोटींवर पोहोचला आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक तुटीचा सामना करणाऱ्या महावितरणच्या तब्बल 98 लाख ग्राहकांनी गेल्या 7 महिन्यात वीज बिलापोटी एक दमडीही भरली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महावितरणच्या एकूण थकबाकीचा आकडा 47,000 कोटींवर पोहोचला आहे. महावितरणचे राज्यभरात 2.5 कोटी वीज ग्राहक आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 1,83,00,000 घरगुती ग्राहक असून कृषी पंप धारकांची संख्या 50 लाखांच्या घरात आहे. आतापर्यंत केवळ कृषी पंपाचे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत होते. मात्र लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे अन्य ग्राहकांनीही वीज बिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे एप्रिलपासून एकदाही वीज बिल न भरणाऱ्या घरगुती वीज ग्राहकाची संख्या 55,98,000 झाली असून त्यांच्याकडे 3,538 कोटी रुपये थकले आहेत. त्याखालोखाल कमर्शियल ग्राहक असून त्यांची संख्या 5,92,000 असून त्यांच्याकडे 836 कोटी रुपये थकले आहेत. कृषी पंपाशिवाय अन्य ग्राहकांनी वीज बिल न भरल्याने 7 महिन्यातील त्यांची थकबाकी 11,277 कोटींवर गेली आहे. ग्राहकांनी आपण वापरलेल्या विजेचे बिल भरायला पाहिजे. सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच वीज कंपन्याही कोणाच्या तरी ग्राहक आहेत. त्यानुसार त्यांनी वीज निर्मितीसाठी खरेदी केलेला कोळसा आणि खाजगी कंपन्यांकडून घेतलेल्या विजेचे पैसे द्यावे लागत असल्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितले. ग्राहकांकडे असलेली थकीत बिले वसूल करण्याबाबत महावितरणला निर्देश दिले आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.
कोरोना काळातील वीज बिलांवरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये संघर्ष पेटला असताना वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांना विनाकारण त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवणार असा गंभीर इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिला आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा एखादा अधिकारी ग्राहकांना विनाकारण त्रास देत असेल किंवा वाढीव बिल दुरुस्त करून न देता आधी बिल भरा म्हणत असेल आणि मग दुरुस्ती करून देऊ असं म्हणत असेल तर त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऊर्जा मंत्र्यांनी दिला आहे. एका बाजूला स्थानिक प्रशासन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट देत असताना दुसऱ्या बाजूला ऊर्जा मंत्र्यांनी असा इशारा देणं हे परस्पर विरोधी आहे. अशा प्रतिक्रिया आता कर्मचाऱ्यातून उमटू लागल्या आहेत. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती कर्मचाऱ्यांची झाली असून याचा परिणाम निश्चितच वसुलीवर होईल यात शंका नाही. एकतर कंत्राटी कामगारांना पुरेसे वेतन मिळत नाही आणि कंत्राटी काम मिळण्यासाठी जर लाच देण्याची वेळ येत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पाहूया एक रिपोर्ट. महावितरणकडून कंत्राटी कामगारांच्या नियुक्ती करण्यासाठी मेसर्स DM दहीफळे परळी जिल्हा बीड यांना 1 वर्षाचे कंत्राट मिळालेले आहे. सदर कंपनीचे प्रतिनिधी अमोल हनुमंतराव सूर्यवंशी यांना ह्या कामासाठी कंपनीने नेमलेले आहे. यातील तक्रारदार यांचा यंत्रचालक म्हणून 15 ऑक्टोबर 2020 रोजी कालावधी संपल्याने कामावरून कमी करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नवीन 1 वर्षासाठी नियुक्तीचे आदेश देण्यासाठी अमोल सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष 10,000 रुपयांची मागणी करून 5,000 रुपये लागलीच आणि उर्वरित 5,000 रुपये पहिला पगार झाल्यावर स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या तक्रारीची शहानिशा करून सापळा लावण्यात आला आणि 5,000 रुपयाची लाच घेताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली. कंत्राटी कामगारांना एकतर पुरेसा पगार मिळत नाही आणि त्यातही त्यांना कामावर घेण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी लाच देण्याची वेळ कामगारांवर येत असेल तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. ऊर्जावेद परिवार अशा सर्व कंत्राटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून जर कंत्राटदार कंत्राटी कामगारांचं शोषण करत असेल तर अशा कंत्राटी कामगारांनी ऊर्जावेदशी संपर्क साधावा. आपल्या तक्रारीला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न ऊर्जावेद परिवार करेल. ऊर्जावेद, उस्मानाबाद. आता काही विशेष बातम्या पाहूयात. एक गाव एक दिवस या अभियानामध्ये बीडच्या आष्टी उपविभागातील महावितरणची रणरागिणी उषा जगदाळे चांगलीच कडाडली. त्यांनी एका गावातील घराघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या विद्युत शेगड्यांमुळे महावितरणचे होणारे कायमचे नुकसान टाळण्यासाठी तसेच ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होण्यापासून वाचवण्यासाठी घराघरातील शेगड्या काढल्या आणि त्या रस्त्यावर आणल्या आणि त्यानंतर काय झालं हे आपण प्रत्यक्षच पाहूया. बरं, तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला म्हणजे असं दडपण वगैरे आलं नाही का काही कामाचं की हे? तर काय झालेलं आहे, ते खेडगाव आहे ना आणि त्याच्यामध्ये तिथं फक्त एक 4-5 कनेक्शन आहेत रेसिडेन्शियलचे. हो. आणि ते पण सर थकबाकीमध्ये आहेत. पण त्यांचे मीटरवरती व्यवस्थित सप्लाय चालू नाही, डायरेक्ट जोडलेले, बायपास केलेलं आणि पूर्ण सगळं थेट आकड्यावरतीच गाव चालू आहे. त्याच्यामुळे फिडर टिकत नाही, लोड येतो. आणि एक शेगडी 3 HP लोड तो वरती सहजच. मग आम्ही सगळ्यांनी एक गाव एक दिवस या मोहिमेमध्ये असं ठरवलं की आपलं फिडर टिकत नाहीये, त्याच्यामुळे आपण लोड कमी करण्यासाठी थोडस वीज चोरी बघतोय म्हणून. मग आम्ही सगळ्यांच्या घरोघरी फिरून, आता मी महिला असल्यामुळे मी प्रत्यक्षात घरामध्ये जाऊ शकते कारण की प्रत्येक घरी महिला असतात. मग सगळ्या शेगड्या आम्ही ज्या आकड्यावरती शेगड्या चालू आहेत, वीज चोरी चालू आहे, त्यांच्या शेगड्या एकत्र जमा केल्या आणि त्या सगळ्या फोडून टाकल्या. आणि त्याच्यामध्ये कनेक्शन नसल्यामुळे सगळं अनलिगल वापर चालू असल्यामुळे समज लोक पण काही बोलत नाही. नाही तर ते पुन्हा वापरणार नाहीत किंवा त्यांनी आपले अधिकृत ग्राहक व्हावेत असं काही आपण त्यांना समजून सांगितलं तसं की तुम्ही जे वीज चोरी करताय हे बरोबर नाहीये. कारण की तुम्ही जर नियमाप्रमाणे समज वीज कनेक्शन जर घेतलं, मीटर जर घरी घेतलं तर तुम्हाला तुम्ही जेवढं वापर करता तेवढं बिल तुम्हाला येईल म्हणलं. दर महिन्याला तुम्हाला बिल भरायला काही अडचण नाही कारण की आपण मोबाईलला रिचार्ज मारतो, आपण टीव्हीला बॅलन्स टाकतो किंवा आपल्याला बाजार करायला त्याला सर्व आपल्याला जेवढ्या आपल्या मूलभूत गरजा आहेत तेवढा आपण तर सगळा खर्च करतो. मग आपण वीज चोरायची का?
मग त्यांना सगळ्यांना असं समजून सांगितलं की तुम्ही सगळेजण कोटेशन भरा आणि प्रत्येकाच्या घरी जर मीटर बसवलं, तुम्हाला एक तुमचा जेवढा वापर आहे तेवढं जर मापात बिल आलं, तुम्ही रेग्युलर तर दर महिन्याला बिल भरलं, तर तुम्हाला कुणीही पथक आलं किंवा बाहेरचं कोणताही स्टाफ आला तर तुम्हाला कधी वीज चोरीचा आळ घेणार नाहीत किंवा तुमच्यावर कसलंही दडपण येणार नाही. हा, मग त्यांना कोटेशन भरण्यासाठी आम्ही त्यांना डॉक्युमेंट काय लागते ते लिहून दिले सगळे. अच्छा, मग त्यानंतर तुमच्याकडे काही विचारणा झाली का कोटेशन साठी किंवा नेबा मीटर? कोटेशन नवीन घेण्यासाठी फोन येतात, मॅडम आम्हाला नवीन कोटेशन घ्यायचंय, डॉक्युमेंट काय काय लागते तर. हो. तुम्हाला दडपण येत नाही हे सगळं काम करताना? हा सर, आता सवय लागली त्याच्यामुळे काही नाही वाटत. आणि तुम्ही काही लोक असतात सर, आता काही लोक पण असं उद्भवतात, मॅडम आमचंच गाव तुम्हाला सापडतं का, पूर्ण सगळे तालुक्यामध्ये सगळंच वीज चोरी चालू आहे. मग त्यांना समजून सांगावं लागतं की तुम्ही जर सुरुवात केली तर तुमचं बघून दुसरे मीटर घेऊ शकते. मग त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं, समज काही ग्राहकांना म्हणजे पटतं ते घेतात मीटर किंवा डॉक्युमेंट काय काय लागतात ते विचारतात, कोटेशन साठी कागदपत्र जमा करतात. पण काही काही असतात बोलणारे, मग त्यांच्यासोबत आपलं थोडस शांततेत घ्यायचं. खूप छान उषाजी, तुम्ही एकतर ऍथलीट आहात, स्पोर्ट्स वुमन आहात, आणि तुमच्या चर्चा सगळीकडे चांगल्या प्रकारे चालतात. तुमच्यामुळं लोकांना प्रेरणा पण मिळते, महिलांना तर विशेष करून प्रेरणा मिळते की आपल्यातलीच एक महिला तांत्रिक कर्मचारी असून अनेक आघाड्यांवरती लढते, जसं घरात, दारात, ग्राहकांसोबत, फील्डवर. आणि आपण ज्या विजेच्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथे नेहमी आव्हान आहेत, म्हणजे नेहमी संकट आपल्या समोर उभी आहेत. आपलाच क्षणाचा सुद्धा त्या ठिकाणी भरोसा नाही आहे, पण तरी पण महावितरणच्या काम म्हणजे स्थैर्यासाठी, प्रगतीसाठी तुमचं जे काम आहे ते खरंच प्रशंसनीय आहे. आणि ऊर्जावेद परिवाराकडून तुमचं खूप खूप अभिनंदन, खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. कामगार महासंघ लातूरमध्ये काही नवीन प्रवेश झाले आहेत. श्री सतीश नारायण गिरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, बाभळगाव यांचा कामगार महासंघामध्ये प्रवेश झाला आहे. नंदकुमार दत्तू ढाले, तंत्रज्ञ, संजय भुसागरे, तंत्रज्ञ, असलम सय्यद वाडेकर, तंत्रज्ञ, अक्षय शिंदे, तंत्रज्ञ, रवी किरण ठाकूर, यंत्रचालक, कुमारी पूजा श्रीमंत्री टोपे, शिपाई, तर चाकूर उपविभागामध्ये राम चवंडगे, नरसिंग तेलंगे, किरण मोरे, उमाकांत सादले यांनी कामगार महासंघ महावितरणचे उपाध्यक्ष दिलीप आंबेगावकर, सचिव नारायण गडगडे, सर्कल सचिव दीपक कटके, श्री बीटी चव्हाण, नजीर बागवान, सुंदर अंजनवतीकर, श्री सुनील भोसले यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचे कामगार महासंघामध्ये हार्दिक स्वागत. औसा उपविभाग येथे कार्यरत असलेल्या सौभाग्यवती पूजा टोंपे यांनी कामगार महासंघामध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी महासंघाचे सभासद श्री शिवलिंग काळे, श्री माने तसेच श्री मुंडे उपस्थित होते. निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन देवळाली विधानसभेच्या आमदार श्रीमती सरोजताई आहिरे आणि नाशिक पूर्व विधानसभा आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांना देण्यात आले. यावेळी श्री आर्यल कुलकर्णी, युवराज बैसाने, नामदेव सुरसे आणि मुकुंद पाठक यांची उपस्थिती होती. ऊर्जावेद, नाशिक. महावितरणच्या देगलूर विभागीय कार्यालयामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची शपथही देण्यात आली. तसेच क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंतीही साजरी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रावण कुमार, उच्चस्तर लिपिक रविराज धनुरे, उच्चस्तर लिपिक श्रीराम गेडाम, श्री माहोरे, सहाय्यक अभियंता श्री भारती, सहाय्यक अभियंता श्री तांदळे, असिस्टंट ऑडिटर श्री लाखाडे, कनिष्ठ लिपिक श्री तुरटवाड, कनिष्ठ लिपिक श्री कावळे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कामगार महासंघाचे मंडळ सहसचिव श्री अहमद शेख यांनी केलं. ऊर्जावेद, देगलूर. काही राजकीय पक्ष आणि कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबरला संपाची हाक दिलेली आहे. राष्ट्रीय पातळीवर भारतीय मजदूर संघ किंवा अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ कोणत्याही संयुक्त मोर्चात सहभागी नसल्याने आणि ह्या प्रश्नावर भारतीय मजदूर संघाने दिनांक 28 ऑक्टोबर रोजी देशभर निदर्शने करून निषेध नोंदवला असल्याने 26च्या संपात आपण सहभागी नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशी सूचना कामगार महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश होळीकर आणि महामंत्री शंकर पहाडे
यांनी निर्गमित केली आहे। या सूचनेची नोंद घेऊन महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या तिन्ही कंपनीतील पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संपात सहभागी होऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे। ऊर्जावेद बातमीपत्राचा हा 23वा भाग आहे। हे ऊर्जावेद बातमीपत्र महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवण्यासाठी या ऊर्जावेद बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पुन्हा एकदा ठळक ऊर्जावेद। वीज कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विषय आठवड्यानंतरही अधांतरीच। ऊर्जा मंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर प्रश्नचिन्ह। कोरोना काळातील वीज बिलाच्या विषयावरून राजकारण जोरात। टू बी और नॉट टू बी चे उत्तर मिळेना, कर्मचारी संभ्रमात। कैलासवासी प्रकाश आनंदा भोसले यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या शाखा अभियंत्यास निलंबित करा, कोल्हापूर मुख्य अभियंत्याकडे संघटना कृती समितीची मागणी। भोकर विभागात एक गाव एक दिवस अभियान जोरात। सावरगाव, पिंपरखेड, सोनारी, हदगाव या गावाचा समावेश। 98 लाख वीज ग्राहकांनी मागील 7 महिन्यात दमडीही भरली नाही। वीज थकबाकीचा आकडा 47,000 कोटींवर। आणि कंत्राटी कामगार नियुक्तीसाठी 5,000 रुपयांची लाच घेताना उस्मानाबादेत दोघांना अटक। यासोबतच आजचा ऊर्जावेद संपला। पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी। तोपर्यंत नमस्कार।